कैप्टन ने भरोसा किया तनवीर के हाथों पे। तनवीर शेख बैटिंग साइड से स्ट्राइक के ऊपर, ओवर पिच गेंद, आखिर में बैकफुट पे गए, शॉर्ट पिच बनाया गया, इनको कट किया है। पॉइंट क्षेत्र में भागते हुए दो खिलाड़ी भागते गए, लेकिन तब तक तनवीर ने आसानी से 2 रन हासिल किए। बाउंड्री चेक करो। इट्स अ सेफ एम्पायर। जितने रन बनाए उतने ही, केवल 2 रन तनवीर शेख को। शॉर्ट पिच गए, बैकफुट पर गए, कट करने का प्रयास, और प्रयास इतना सक्सेस हुआ, घर के क्षेत्र में खेला, मिले सीधे 4। बढ़ता हुआ स्कोर 12 पे। शॉर्ट पिच के बैकफुट पर जाकर कट किया, कवर के क्षेत्र में 4 मिले। शॉर्ट पिच गए, फिर फॉल लेग के क्षेत्र में कॉलिंग कैच इज ड्रॉप। खेल क्या होता है, अपनी नजर खेल के ऊपर ना, खेल खत्म। हवा में झूलता हुआ शॉट खेला था तनवीर शेख ने, और मजबूरी के साथ शल्तनी के उठी, परेशान थे बल्लेबाज। फॉल लेग के क्षेत्र में कैच ड्रॉप। यस, फिर एक बार तनवीर। शॉट पिच गेंद, प्रयास था कट करने का, चांस भी था बल्लेबाज को, चूक गए, संपर्क नहीं हुआ गेंद और बल्ले का, ना टाइमिंग कर पाए, ये निकल के गई विकेट कीपर के हाथों में। स्कोर में कोई इजाफा नहीं, स्कोर है after completion of first over, RCC Wasim Bhai Fans Club 30, RCC paid Wasim Bhai Fans Club after completion of first over, score is 30 with that loss। एक ओवर के इख्तिताम के बाद RCC paid Wasim Bhai Fans Club 13 रन बिना कोई नुकसान के। बंटी जोशी है, स्ट्राइक पर तनवीर, बंटी है नॉन स्ट्राइक पे। 3 ओवर में 3 ओवर ये 15 मिनट में करना ही करना है, वरना 1 जुलाई बाउंड्री के ऊपर आपका खिलाड़ी को अंदर लाना पड़ेगा। कुछ रूल रेगुलेशन है इस बानकोट के ऐतिहासिक ग्राउंड पे, और होने भी चाहिए। हाशिम कल अच्छी गेंदबाजी की थी पांगलोली में, आज यहां पे बानकोट, ये ग्राउंड अलग, ये सिचुएशन अलग। शॉट पिच गेंद, लेग साइड पे लगी स्टंप, फॉल लेग में उसको खेला और गेंद निकल के गई फॉल लेग बाउंड्री के पास, सीधे 4। ये 4 के साथ बढ़ता हुआ स्कोर वसीम भाई फैंस क्लब 17 पे। शॉर्ट पिच गए थी, शॉर्ट पिच गए थे, बैकफुट पर जाकर कट किया, यस, चांसेस ड्रॉप, मतलब खेल मुश्किल में, प्रॉब्लम में आएगा। बंटी अगर 6 में 6 छक्के लगाते, फंटूस की तरफ से 6000 का इनाम, भाई लूट लो आज यहां पे। फतूश फतूश की तरफ से 6000 का इनाम, आई एम सॉरी। फतूश की तरफ से 6000 इनाम है बंटी के लिए, 6 में 6 छक्के चाहिए। फुल लेंथ की गेंद ठोक दिया उसको, 800 शॉट है, 806।
काफी गति के साथ बढ़ता हुआ 31 यस हाशिम फिर एक बार तनवीर शेख के सामने शॉट है शत्र मिडन 1 बॉल्स सीधे 4 प्रयत्न कैचेस ड्रॉप मतलब खेल मुश्किल में डालेगा पांगलोनी को फिर शॉट खेला प्रोडक्शन है वहां पे यस कॉलिंग कैच यस somebody take the catch and batsman Tanvir Sheikh goes back to the pavilion. Over his score is 35, loss of 1 wicket. Wasim by 2 wicket. Wasim by Fans Club. Zishan and again bats. शॉट है प्रोडक्शन नहीं हमारे मान्यवर के सर के ऊपर से 6 रन क्या बात है नेट गेलाय ना किधर है वजाद नेट का बंदोबस्त करो कर रहे ऑफसाइड दिस टाइम इट्स अ शॉट यस 3 में 3 कंसेक्यूटिव 6 रन फट्टूश भाई चलो आधा अधूरा 3000 तो आए और 3 बाकी है प्रॉब्लम है कुछ थोड़ा सा एस बानकोट यही कहूंगा मैं वजात आपको और आसिफ भाई दिल कभी सूरत हालात से बाहर नहीं गया दिल कभी सूरत हालात से बाहर नहीं गया मैं मोहब्बत की भी औकात से बाहर नहीं गया बोलूंगा गेम की बात कंप्लीट करूंगा चांस है मुझे यस मैं मोहब्बत की भी औकात से बाहर नहीं गया एक गम है कि जहां भर से ताल्लुक है तेरा मेरा और बानकोट का ताल्लुक
एक मैं हूं कि तेरी जात से बाहर नहीं गया। 6 पे 6 मारेंगे 6000। फुल लेंथ की गेंद और उसको ठोक दिया है, उड़ाया उड़ाया, वो 17 मिड विकेट, 6 रन। इस खेल का डॉट, इस खेल का डॉट बंटी कंसेक्यूटिव लगातार 6 पे 6। ऑब्जेक्शन लेना पड़ेगा। ऑब्जेक्शन माय लॉर्ड, ऑब्जेक्शन माय लॉर्ड। जज साहब, बंटी को कौन रोकेगा? जज साहब, हर गेंद पे 6, 6 पे 6, 6 पे 6, 6 पे 6। वाह, पे 6। जो मुश्ताक मिरकर साहब आया, प्रकाश सर, ये देखो, ये खेल रंग भर रहा, हर गेंद में रंग भर रहा है। फंसा दिया, फंसा दिया यहां पे। क्षेत्र मेरा क्षेत्र। जावेद देशमुख इस मैच को देखते हुए और कहते हैं वाह कि वसीम भाई फैंस क्लब की टीम है कि क्या हर गेंद पे 6 मार रही है। शायद गेंदबाज को रिस्पेक्ट दी हुई बंटी ने कि ना, उसका भी कुछ तो नाम है। और वो बोलते हैं क्या बंटी, हमसे पूछो कि मोहब्बत में खसारा क्या है। जान लेकर भी कोई पूछे कि हारा क्या है। एक उम्र कटी जिनकी वफादारी में, वो कहते हैं कि तुम तो पागल हो, हारा क्या है। हेलो चेक, हेलो 67 after completion of 3 over 67 शॉट है, यस। और क्लियर तो इतनी की है कि दरख्त के आर पार ये बादलों में घूमती हुई गई। एज लगा गेट फाइनल के क्षेत्र में प्रोडक्शन था, वहां पे कोई रन नहीं। यही कहते हुए वसीम भाई, यही कहते क्या, बंटी के लिए तुम्हारी एक मुस्कुराहट पे हजारों दिल धड़कते हैं। हेलो, तुम्हारी एक मुस्कुराहट पे हजारों दिल धड़कते हैं। हेलो हेलो, पैसे हिल रहे हैं, हिलने चाहिए। शॉट है पर शॉट आधा अधूरा। शत्रु बनाओ, शत्रु प्रोडक्शन में केवल एक मिलेगा बंटी के लिए। इस बढ़ते हुए स्कोर के साथ स्कोर है वसीम भाई फैंस क्लब 68, हेलो, 74। हेलो, 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 माइक चेक, हेलो। सऊद मिलकर, फैसल वतारे, इब्राहिम गावकर, ये लोग मैच देख रहे कोई से। स्कोर है 3 ओवर में 74 और 195 कंट्री इस मैच को देखती हुई, इस टूर्नामेंट को देखती हुई बानकोट के किले के ग्राउंड पे, ये ऐतिहासिक ग्राउंड पे। यहां मैं न आता तो खेल अधूरा होता और मेरे जो 76 दिन थे कंटिन्यू, मेरे लिए अधूरे होते, इसलिए भाग के आया। ऑफसाइड टू ऑफ स्टंप, वाइड का प्रयत्न अंपायर से मांग रहे थे, लेकिन अंपायर अपनी जगह से टच से बस न हुए। ये जेपी पैनल का पैनल है, यहां बारी एकदम परफेक्ट करेक्ट
कार्यक्रम करते हैं. वाह. Shot है, calling catch है, production is there, but no man's land game नहीं. एक रन मिला दूसरे के लिए भागते हुए, और यस बंटी का प्रयत्न असफल. हेलो माइक चेक हेलो. चौथे ओवर की मतलब इस इनिंग की आखिरी गेंद बाकी. आखिरी गेंद. स्कोर है 76. एसडीजे मैन फातिमा 11 महार वर्सेस सफा 11 बानकोट. बोथ कैप्टन. स्कोर है 75. सफा 11 बानको सफा 11 वालवटी वर्सेस फातिमा 11 महार. दोनों टीम के कैप्टन आइए टॉस के लिए. 1+ रन आउट है. यस. सो इट्स 76. शॉट खेला विकेट के क्षेत्र में भागते हुए प्रोडक्शन. वहां पे एक रन मिलेगा और केवल एक ही रन. इस एक के साथ बढ़ता हुआ स्कोर 80 माय फैंस क्लब 77 और जीत के लिए टारगेट है 78 का. 78 मतलब 4 ओवर का खेल है. प्रति ओवर तकरीबन 19.50 ये होना ही चाहिए. प्रति ओवर 3 छक्के और 1-2 तो आते ही रहेंगे, लेकिन 3 छक्के कंपलसरी है. जब ये खेलेंगे तो ही पांगलोली जीतेगी, वरना टफ टाइम आएगा और संघर्ष करती रहेगी पांगलोली. यस. कैप्टन गगागिरी आइए, फातिमा 11 महार और वालवटी के कैप्टन प्लीज आइए. सफा 11 वालवटी के कैप्टन टॉस के लिए आ जाइए. और मैं अगले इनिंग के कमेंट्री के लिए लेके जा रहा हूं. मराठी में करेंगे हमारे छोटे से बच्चे हैं, 12वीं में पढ़ रहे जासिम, और मैंने अजहर को पहले उनका नंबर भेजा कि जासिम को चांस दो. वो भी कहां पे? इस ऊंचाई पे. क्यों? कि ये ऊंचाई से ये जासिम ऊपर से ऊपर तक जाएगा. थैंक यू वेरी मच. फातिमा 11 महाड़ वर्सेस सफा 11 वालवटी. इसके बाद कट ऑफ अभी 4 रन. चला तसं त्याच्यानंतर होणारा सामना एक मानाचा सामना आपल्या भेटीला येत आहे. एका साईडला असेल तो मात्र सफा 11 वालवटी संघ, तर दुसऱ्या साईडला संघ पाहायला भेटेल तो मात्र फातिमा 11 महाड हा संघ. खरंच दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत आणि तो मात्र सामना असेल सेकंड राऊंड मधला पहिला सामना, एक रामवंत स्पर्धेमधला एक महत्वपूर्ण सामना. खरंच महाड या संघात इथे मात्र कर्णधार उपस्थित झालाय. चला तसं मात्र विनंती आहे वालवटी संघ आपण जो त्वरित यायचंय आणि मात्र नाणेफेक करून घ्यायचंय. खरंच पाहायला गेलो तरी आपल्याला आता चालू असलेला सामना वसीमबाई फॅन्स क्लबच्या विरुद्ध पांगलोली या दोन संघामध्ये पाहायला भेटतोय. खरंच एक मोठ्या दाबाचा टार्गेट सेट करण्यात आलेला आहे 4 षटकामध्ये. 24 मध्ये 78 ची अपेक्षा आवश्यकता आज गरज असेल ती मात्र संघ पांगलोली या संघाला खरंच पाहायला गेलो तरी एक अरे वालवट खालती गेले. फोन नाही नंबर देता तुम्हाला. आणि वालवट संघ आपल्या कर्णधार आमंत्रित मात्र लास्ट आमंत्रित असेल की आपण इथं आलं नाही तर आपल्या संघाला पेनल्टी सुद्धा लागू शकते, याची दक्षता आपण ठेवायची आहे.
खरं ते मानाच्या स्पर्धेतील मानाचा सामना आपल्याला पार पडताना पाहायला भेटेल. दोन्ही संघ बलाढ्य संघातील मोठे संघातील मोठा प्रवास करून मात्र स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी इथे दाखल झालेत. आणि पहिल्या फेरीचा खेळ संपला होता. पाहायला गेलो तरी 77 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या होत्या 3 गडीचे मोबदल्यावर आणि 78 धावाचा टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. आणि खरंच पाहायला गेलो युट्यूबच्या माध्यमातून फत बोधू हे सुद्धा जोडले गेले आहेत. ते सुद्धा त्यांना सुद्धा इथे या स्पर्धेचा अनुभव आहे. ते सुद्धा या स्पर्धेचा खूप वेळ आनंद घेऊन गेलेत. ते सुद्धा इथे आनंद घेताना पाहायला भेटेल युट्यूबच्या माध्यमातून. त्यांचा सुद्धा स्वागत असेल. चलिए टॉस होगा सफा इलेवन वालवटी बनामा फातिमा इलेवन महार के बीच में. दूसरे राउंड का ये पहला मुकाबला. एक तरफ है गग्गा तो दूसरी तरफ है रोहन और टॉस होगा. चला मुश्ताक भाई मिरकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपजिल्हाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा. चला मुश्ताक भाई यायचंय आपल्या हाताने या स्पर्धेतला. प्रकाशजी शिगवण साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेतल्या दुसऱ्या फेरीतील पहिला सामन्याचा नाणेफेक होतोय. अतिशय उत्कृष्ट स्पर्धा. उसी बीच में देखिए क्या बेहतरीन शॉट देखने मिला. पैरों पर गेंद थी. गेंद को भेजा मिड विकेट के दिशा में बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. थँक्यू डीजे. माध्यमातून या स्पर्धेतला नाणेफेकी होते. फातिमा इलेवन महार संघ गणेश गिरी सुद्धा दिसतात आणि रोहन सफा इलेवन वालवटी. कोण कोण करते हेड कॉल केला आहे रोहननी आणि टेल इट इज. गग्गा परत एकदा आपण नाणेफेकी जिंकला. आपण निर्णय काय असेल. चला गग्गा जास्त काय बोलत नाही. महार असो किंवा बानकुड असो शब्दांपेक्षा बॅटिंगमधून जास्त वार येतात. तर धन्यवाद शिगवण साहेब. आपल्या हस्ते स्पर्धेतल्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा नाणेफेकी झाला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. खरंच जरा सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं तसंच मात्र सर्व खेळाडूंचं मनपूर्वक दुपारच्या सत्रामध्ये स्वागत असेल. अनेक पाहायला होती एक आक्रमक फलंदाजी आपल्याला फलेन ड्रॅक होती पाहायला भेटे. तन्वीर असे स्ट्राईक मार्फत इथं मात्र अपील तर करण्यात आलेली आहे आणि पंचाने इथं मात्र आपला डिसिजन सुद्धा दिलाय. विकेटचं पतक. खरं मोठा झटका लागेल तो मात्र पांगरुली सांगायला. कम ऑन डीजे. फतुश यांच्या माध्यमातून बंटीचं 3 चेंडूमध्ये 3 मोठे 3 षटकार मारतोय. तर 2000चं पारितोषिक असेल. खरंच मात्र पारितोषिक आणि धनराशी लावण्यात येत आहेत. खरंच मोठी स्पर्धा आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये मोठे पारितोषिक ठेवण्यात सुद्धा आलेले आहेत. आणि इथे मात्र मोठे प्रतीक्षा आणि एक पाहायला गेलो तर एक संधी सुद्धा निर्माण करतोय. तो मात्र बानकुड गावामध्ये एक मोठी स्पर्धा. खरंच एक ऐतिहासिक ग्राउंड मध्ये आपल्याला एक ऐतिहासिक खेळपट्टीवरती आपल्याला एक स्पर्धा पार पडताना पाहायला भेटतोय. आजचा एक अंतिम दिवस आणि ग्रँड फिनालेचा दिवस आपल्याला पार पडताना पाहायला भेटतोय. आणि त्याच्यामध्ये सेकंड राऊंड मध्ये पहिला सामना पांगलोली विरुद्ध पेट या दोन संघामध्ये खरंच पहिल्या आणि खरंच पाहायला गेलो तरी एका साईडला संघ असेल तो मात्र पेट आणि त्याच्या विरुद्ध त्याच्या संघ असेल तो मात्र पांगलोली. पांगलोली संघाला एक मोठ्या धावांचा पाठलाग करायचा 78 धावांचा. परत एकदा मात्र गोलंदाज रेडी होती. इथं मात्र पाहायला लागती लॉंग ऑन रिजन मध्ये फटका सजवतोय. तिथं मात्र थोडंसं क्षेत्ररक्षक फंबल होतोय. एक धावा पूर्ण आणि एकच्या समाधानी इथं मात्र धावफलक होती. हलक्या वाटचालीने पुढे सरसावतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावर. खरंच एक गडीच्या मोबाईल संघाची धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. परत एकदा सामन्याकडे पाहायला गेलो राईट या मुहूर्त विकेट. इथं मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. तिथं मात्र क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू निघून जाईल तो मात्र सेमारे का पार. येईल एक दर्जेदार स्ट्रोक भेटतील 4. कम ऑन डीजे.
खरंच षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती संघाची धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिल्या षटके मात्र महागडं पडताना पाहायला भेटतोय. परत एकदा गोलंदाज इथे मात्र निर्धाव चेंडूचा मारा होतो. इथे मात्र चेंडू पडल्या सरळ जाऊन एसटी रक्षाची वेळ घेतोय. निर्धाव चेंडूचा मारा. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जोडली जाते ही मात्र 15. लॉस ऑफ 1 विकेट. खरंच संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले ही मात्र 15 या आकड्यावर. खरंच पाहायला गेली पहिल्या षटकामध्ये आपल्याला आक्रमक फलंदाजी आणि मोठे हल्ले आपल्याला पाहायला भेटलेत. इथे मात्र टार्गेट सेट करावं, धावांचा डोंगर उभा करावं लागेल. कारण की धावांचा डोंगर इथं उभा करणं खूप गरजेचं आहे आणि खूप महत्वाचं आहे. आणि आता मात्र गोलेन ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र शाहीबाज शेख. एक वेगवान गोलंदाज पाहायला गेलो, एक नामवंत गोलंदाज आपल्याला गोलेन ट्रॅक वरती. खरंच नामवंत गोलंदाज गोलेन ट्रॅक होती. 33 नंबर जर्सी खरंच शाहीबाज असेल. शाहीबाज होती एक मोठी जबाबदारी असेल कारण की पहिल्या षटकामध्ये धावफलकाची धावा जोडल्या गेल्यात. मोठ्या प्रमाणात मात्र धावफलकाची धावा जोडल्या गेल्यात. इथे मात्र धावांना रोखून ठेवावं लागेल. इथं मात्र पाहायला होती उजव्या इष्टीचा थोडा बाहेरचा चेंडू होता. तिथे मात्र पंचांना दंडित तर करण्यात नाहीच लावलं. इथं निर्धाव चेंडूचा मारा. पहिला चेंडू मात्र पाहायला गेलो तरी निर्धावच्या स्वरूपामध्ये मोजला जाईल. इथं मात्र निर्धाव चेंडू फेकणे खूप गरजेचं आहे कारण की ह्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये पाहायला गेलो तरी 78 धावा जोडल्या गेल्या होत्या आणि त्याचा पाठलाग करत पांगलोली संघ हा मात्र थोडा तरी निराश असेल. वसीम फॅन क्लब एक आक्रमण संघ आहे. एक पाहायला गेलो तरी एक इथं सुद्धा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न ऑफ रिझम मध्ये फटका सजवलाय. इथं मात्र क्षेत्ररक्षक असेल. एकच धावा इथं पाहायला भेटेल आणि एकच्या साईने आता मात्र धावफलकाची धावा जोडल्या जातील आणि संघाची धावसंख्या 1च्या साईने जाऊन पोहोचेल ती मात्र 16 या आकड्यावर. खरंच इथं मात्र सिंगल डबल जमणार नाही. इथं मात्र चेंडूला मात्र आउट ऑफ द पार्क पाठवावं लागेल. चेंडू धावफलकाची धावा वेगाने वाढवावी लागतील. खरंच त्या पानकोट्याच्या सुंदरच्या गावामध्ये सुंदरशी स्पर्धा आपल्याला पार पडताना पाहायला भेटते आणि सामना सुद्धा एक रंगतदार सामना पाहायला भेटतो. दोन संघ बलाढ्य संघ. इथं मात्र मोठा प्रहार. चेंडू पाहायला गेलो टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. भेटील साधा वाट. कम ऑन डीजे. चालू झालेले आहे ते इथं आता मात्र पाहायला की उजव्याच्या थोडा जास्तच बाहेरचा चेंडू होता आणि इथं सुद्धा हेलो यहाँ पर जितने भी शायकीन बैठे हुए और उसमें बानकोट क्रिकेट क्लब के मेंबर तमाम से गुजारिश है कि वो माइक्रोफोन की तरफ पिंडाल की तरफ आए प्लीज. तमाम अपनी नशिस्तें छोड़े और माइक्रोफोन अपने पिंडाल की तरफ आए. चला इथं सलमान वेशवी वाले मैं उनसे भी गुजारिश करूंगा कि अपने नशिस्तें छोड़े और सब लोग यहाँ पर पिंडाल की तरफ आए प्लीज. चिपोल, बानकोट, वेशवी तमाम लोग यहाँ पर जितने भी है वो पिंडाल की तरफ आए प्लीज. हमेशा हमको सपोर्ट रहता है. इस बार भी थोड़ा सा 10 मिनट के लिए आपका सपोर्ट जरूरी है, इसलिए अपनी नशिस्तें छोड़े और यहाँ पर आए. हमारे मेहमान आने वाले हैं. चला पंच आपल्या यहाँ फेयर डिलीवरी है. फेयर डिलीवरी से मैं गुजारिश करूंगा कि अपनी मैच खत्म होने के बाद आप स्टेज पे बैठे. आप भी हमारे स्पॉन्सर हैं प्लीज. आणि आता मात्र बैटिंग टीमचा वाल्मीकि वाले भी यहाँ पर वाल्मीकि वाले भी है. उनसे भी गुजारिश है कि वो पिंडाल की तरफ आए. जितने भी है तमाम प्लीज. आपका हमेशा हमको सपोर्ट रहता है बानकोट वालों को. हम आपके ग्राउंड पर आने के बाद वहां पर भी हमारी टीम को सपोर्ट करते हैं. आप हमारे ग्राउंड पर आए हैं. सब पूरे लोग. अंपायर से गुजारिश करेंगे कि ये ओवर खत्म होने के बाद मैच को थोड़ा रुकाए. अगर ओवर खत्म हो गई है तो प्लीज. षटक क्रमांक षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी आहे. त्वरित टाकून घ्यायचा आहे मात्र पंच सामन्याला थांबवायचे आहे. चला थांबवायचं सामना थांबवायचा आहे. युवकांचे मार्गदर्शक सन्माननीय सुशांतजी जाबरे साहेब हे
एक मार्गदर्शक म्हणून नक्कीच लाभले त्या स्पर्धेला ते सुशांतजी जाबरे साहेब त्यांचे इथं हार्दिक स्वागत झाले. त्याने तसंच त्यांच्या संगती आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय. आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मान्य श्री सुशांतजी जाबरे साहेब यांचं इथं आगमन झालं. त्यांच्या संगती आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे हार्दिक स्वागत. तसेच या स्पर्धेचं मुख्य आयोजक ज्यांनी या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं तर सन्माननीय मुश्ताकजी मिरकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष. प्रकाशजी शिगवण साहेब सुद्धा ह्या स्पर्धेला लाभलेले, त्यांचे हार्दिक स्वागत. तसंच युवकाचे मार्गदर्शक सुशांतजी जाबरे. जासिम जासिम कम उम्र में जिन्होंने अपने नाम की चर्चा बनाई हो सुशांतजी जाबरे साहब एक चर्चे में नाम रहा है. बात किया तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लिए और जिस तरह से उनका काम रहा है युवक के पीछे हमेशा लगे रहते हैं सुशांतजी जाबरे साहब. चला सामना चालू करून घ्यायचंय. चला पंच अविनाश सर तसेच पाटील सर असतील. आपण सामना त्वरित चालू करून घ्यायचंय. मान्यवर सुद्धा आलेले आहेत. तर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं ते सुशांतजी जाबरे साहेब यांचे इथं आगमन झालेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपजिल्हा अध्यक्ष रत्नागिरी जिल्ह्याचे सन्माननीय मुश्ताकजी मिरकर साहेब यांचे इथं आगमन झाले. तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. बानकोट क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य ओरम क्रिकेट स्पर्धा आणि स्पर्धेतला आजचा मी सांगू इच्छितो आजचा फायनल डे आहे. आणि आपण जो सामना पाहतोय तो आरसीसी पेठ वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया आरसीसी पेठ विरुद्ध पांगलोली यांच्यामध्ये होतोय. आज वालवटी महार तसेच मोठे मोठे संघ या स्पर्धेला लाभलेत. साहेब मी तसंच तुम्हाला सांगतो या स्पर्धेतला फायनल मध्ये जाणारा संघ बानकोट संघ घरच्या मैदानामध्ये फायनल मध्ये गेलेला आहे. तसंच उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये पोलादपूर संघ आहे. आणि आजच्या दिवसात समजेल कोण ठरतोय या स्पर्धेतला चॅम्पियन. आता चालू असणारा सामना तो वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया आरसीसी पेठ विरुद्ध पांगलोली. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना. युवकांचे मार्गदर्शन नक्कीच प्रत्येक युवकाच्या पार्टी त्यांचं मार्गदर्शन लाभतो ते आमचे सुशांतजी जाबरे साहेब, महाराष्ट्र युवा संघटक. तसेच आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे हार्दिक स्वागत. आपण आल्यात या स्पर्धेला शोभा वाढवली, आपले हार्दिक स्वागत. चला तसंच मात्र आता दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला मानाचा सन्मानाचा फालावधी सामना पार पडताना पाहायला भेटे. सर्व मान्यवरांचं इथं आलं म्हणून खूप 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 इथं धन्यवाद. तसं चला ते सुद्धा इथं आपल्याला आनंद घेताना पाहायला भेटणार आहेत. खरंच एक मोठा सामना. एका साईडला संघ असेल तो मात्र पेठ वसीमभाई फॅन क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली हा मात्र संघ पाहायला भेटेल. तर त्याच्या समोरचा संघ असेल तो मात्र पांगलोली. खरं षटक क्रमांक दुसऱ्या मधला अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम चेंडूमध्ये किती धावफलक कधी जोडले जातात याच्यावरती मात्र अवलंबून असेल. संघाची धावसंख्या पाहायला गेलो तरी धावफलकाची धावा जोडल्या गेल्यात 23 धावा. ओके, षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकाची जोडल्या गेल्यात ते मात्र 23-23. आणि आता मात्र गोलिंग ट्रॅक होती जी शान सज्ज होईल. इथं मात्र पाहायला गेलो तरी एक हाफ ट्रॅककडे चेंडू होता, त्याला मात्र समजलं नाही. चेंडू जाऊन मात्र एसटी रक्षाची वेळ घेतोय आणि निर्धाव चेंडूचा मारा होतोय. इथं मात्र निर्धाव चेंडू फेकणं खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. कारण की
गरज पाहायला गेली योग्य ती गोलंदाजी आपल्याला वसीम आहे फॅन्स क्लब या संघाकडून पाहायला भेटते. वसीम आहे फॅन्स क्लब सुद्धा आनंद घेत आहेत आणि तसंच पाहायला गेली मार्गदर्शन ते प्रत्येक षटकामध्ये करत आहेत. इथं थोडासा पाहायला गेली उजव्या इष्टीच्या थोडा बाहेरचा चेंडू होता तिथे मात्र जेलबादोंची संधी आणि तिथे एक सुंदर असा जेल पाहायला गेलो तरी भेटला आपल्याला आणि इथं मात्र विकेटचं पतंग डीजे. आता मात्र स्ट्राईक मार्फत आपल्या नवीन फलंदाज सज्ज होताना पाहायला भेटेल तो मात्र मासूम. खरंच मात्र मासूम यांना मात्र मोठे प्रहार मोठे हल्ले केलावे लागतील. चेंडूला मात्र आउट ऑफ द पार्क पाठवावं लागेल. मासूम असेल इथे मात्र शफल होऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू पडल्यानंतर खरंच एक वेगवान चेंडू होता. एक योग्य ते गोलंदाजी अयोग्य ते यंत्राने आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते. गोलंदाज जिशान यांच्या माध्यमातून खरंच आक्रमक गोलंदाजी मोठ्या धावांचा डोंगर उभा करण्यात आला होता तरी वेगवान गोलंदाजी योग्य ती गोलंदाजी जिशान यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. इथं सुद्धा पाहायला होती निर्णायक परत एकदा त्या दिशेने चेंडू फेकण्याचा प्रयत्न. इथं सुद्धा चेंडू मात्र एसटी रक्षाची भेट घेईल. परत एकदा निर्धाव चेंडूचा मारा. खरंच मात्र पाहायला गेलो तरी मासूम आले त्याच्यानंतर त्याचे मासूमांचे मात्र अजूनही खाते खुललेले नसेल. खरंच संघाची धावसंख्या मात्र आता थांबवून राहण्याचा प्रयत्न करते. राईट राऊंड विकेट फेकण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू हव्यामध्ये असेल आणि मात्र चेंडू निघून जाईल का पाहूया. आणि खरंच एक अप्रतिम दर्जाचा आपल्याला झेल पाहायला भेटला. इथं सुद्धा लॉंग ऑफ रिझन मध्ये विकेटचं पतक डीजे. धावसंख्या षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावरती असताना 23 आणि तसंच पाहायला गेलो या स्पर्धेमध्ये आपल्याला दुसरी मेडलवर पाहायला भेटते का पाहूया. खरंच एक वेगवान आणि योग्य ती आणि दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ती मात्र जिशान यांच्या माध्यमातून 2 विकेटचा पतंग केल्या आणि खरंच मात्र 3 चेंडू सुरेख फेकल्यात. मात्र हा चेंडू मात्र निर्णायक असेल. हा जर चेंडू निर्धाव येतो त्या स्पर्धेमध्ये दुसरी मेडलवर पाहायला भेटते का पाहूया. खरंच पाहायला गेली मान्यवर ज्या प्रकारे इथं आलेले आहेत ज्या प्रकारे त्यांना क्रिकेटचे सामने पाहायला भेटले पाहिजेत तसे आपल्याला पाहायला भेटत आहेत. नवीन फलंदाज सुद्धा स्ट्राईक मार्फत एक डावखुरा फलंदाज असेल. मोठे हल्ले मात्र या फलंदाजाला करावे लागतील. इथं मात्र आता मात्र थोडीशी मॅच दूर गेलेली आहे थोडीशी लांब गेलेली आहे. खरंच वेगवान आणि एक योग्य ती गोलंदाजी जिशान यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. हा परत एकदा फटका प्रयत्न तिथं मध्ये अलाउड कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षक जोपर्यंत येईल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट पूर्ण आणि 2च्या साईने आता मात्र फलकोची धावा वाढतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते षटक क्रमांक तिसऱ्याच्या समाप्तीनंतर 25-25 या आकड्यावर. खरंच आता मात्र थोडासा सामना दूर झालेला आहे कारण की खरंच वेगवान आणि परत पाहायला गेल्यानंतर योग्य ती अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पेट या संघाकडून पाहायला भेटते. ज्या प्रकारे फलंदाजी आपल्याला फर्स्ट इनिंगमध्ये पाहायला भेटली होती आणि तशीच आपल्याला गोलंदाजी सुद्धा पाहायला भेटते. क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही होत असतो पण आता मात्र काही करून जमणार नाही कारण की थोडीशी मॅच दूर गेली ती मात्र पांगलोली या संघाकडून. बहुत कम आवाज जा रहा है इधर. हॅलो आता मात्र आणि आता मात्र गोल्डन ट्रॅक होती आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र भूमिक जोशी. खरंच इथं मात्र भूमिक यांच्यामध्ये आता मात्र षटक क्रमांक लास्ट षटकाची जिम्मेदारी देण्यात आलेली आहे. पण खरंच 3 षटकाने पाहायला गेली चांगली कामगिरी 3 गोलंदाजांनी योग्य ती कामगिरी करताना पाहायला भेटले आणि खरंच मात्र हा निर्णायक षटक असेल. अंतिम षटक फेकताना आपल्याला पाहायला गेली भूमी जोशी सज्ज होतोय. राईट राऊंड विकेट.
इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न चालला होता बॅटरीने बॉलचा प्रॉपर कनेक्शन होत नाही आहे खरंच हाफ ट्रॅकर फटका साधण्याचा प्रयत्न चालला होता पण इथे मात्र अयशस्वी ठरतायत सिंगल भेटेल आणि या सिंगलच्या साईने आता मात्र धाव फलकावती धावा वाढतील संघाची धावसंख्या 26 2611 जाऊन पोहोचेल आणि तसंच पाहायला गेलं तर याच्यानंतरचा होणारा सामना एक मोठा सामना वालवटी विरुद्ध महाड या दोन संघामध्ये खेळवण्यात येणार आहे आणि त्या संघामध्ये पाहिलं होत्या दोन संघामध्ये एक नाणेफेक झाला होता आणि नाणेफेक मात्र महाड या संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय इथे मात्र फुलटॉस होता मात्र संधी होती पण मात्र संधीला गमावलेला आहे खरंच मात्र संध्या सारख्या भेटत नसतात कारण की बोलताना समुद्रामध्ये जेव्हा पाणी असतो तो मासे किड्यांना खात असतात जेव्हा समुद्राला पाणी सुकतो किडे माशांना खात असतात संधी सर्वांना भेटते फक्त संधीचं सोनं करणं हे आपल्यावरती निर्माण असतो आणि इथं मात्र संधी भेटली होती पण मात्र संधीचं सोनं करून सुद्धा इथं मात्र उपयोग नसेलच कारण की खरंच मात्र सामना थोडा जास्त दूर जाताना पाहायला भेटतोय खरंच पाहायला षटक क्रमांक 4 मध्ये अंतिम षटकामध्ये सुद्धा आता फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी असेल परत एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतो इथं सुद्धा एक निर्धाव चेंडूची सांगता असेल का आपण खरंच पंचांना दंडित करण्यावर पंच मात्र सांगतायत मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये ही एक धाव जोडली जाईल आणि ह्या हलक्या वाटचाली मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावेल भूमी जोशी सुद्धा पाहायला गेलो तर एक वेगवान गोलंदाजी योग्य ती गोलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये करत असतो याच्या अगोदरच्या सामन्यात सुद्धा पाहायला भेटली होती आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला भेटते खरंच मोठे हल्ले आले नाही मात्र मोठ्या फटक्यांना थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न मात्र वसीमभाई फॅन्स क्लब या संघाने केला आणि मात्र त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा ठरतोय तो मात्र संघ खरंच इथं सुद्धा पाहायला होते निर्धाव असेल आणि खरंच योग्य ती गोलंदाजी आपल्याला षटक क्रमांक 4 मध्ये सुद्धा पाहायला भेटे कारण की प्रयत्न करावे लागतात कारण की आयुष्यात बोलताना प्रयत्न सोडणारी माणसं कदाचित कधीच यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी माणसं कदाचित कधीच प्रयत्न सोडत नाही पण खरंच आता मात्र प्रयत्न करून थोडीशी सामना मात्र दूर गेलेला आहे कारण की सुरुवातपासून जर मोठे फटके आले असते मोठे हल्ले असते तर मात्र पांगलेले संघ सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटला असता इथं सुद्धा ट्रॅकर होता इथं मात्र प्रॉपर कनेक्शन झालाय का पाहूया आणि इथं मात्र विकेटचा पतंग परत एक अप्रतिम झेल आणि परत एकदा विकेटचं पतंग होईल आणि बॅक टू पवेलियन
आहेत ते देखील मी त्या ठिकाणी पाहिलं. आणि म्हणून साहेबांचा किती प्रचंड विश्वास आणि साहेबांना किती पुढपर्यंत घेऊन जायचं, हा जो साहेबांचा प्रेम, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केल्यानंतर साहेबांनी त्यांची महाराष्ट्र राज्याच्या युवक उपाध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती करून फार मोठा सन्मान केला. आणि म्हणून यांचा वारा अख्ख्या कोकणामध्ये पसरला आणि सगळ्या युवामध्ये एक बेचैनी होती, एक आनंद उत्साह होता की त्यांची भेट आमच्या गावाला व्हावी. आणि म्हणून अचानक समदभाईशी माझा योग आला आणि मी समदभाईला सांगितलं, खरं तर आम्ही तटकरे साहेब आणि तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी याल आणि या कार्यक्रमामध्ये या तरुणाच्या उत्साहामध्ये तुम्ही सामील व्हाल, ही माझी प्रामाणिक इच्छा होती. परंतु साहेब या ठिकाणी येऊ शकत नाही, कारण आज महाशिवरात्र सण आहे आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम असल्यामुळे साहेब या ठिकाणी आले नाही. आणि म्हणून साहेबांनी सांगितलं की मी सुशांतला पाठवतो, सुशांत येईल, तो तरुणाचा प्रेरणास्थान आहे आणि म्हणून त्याला आपण या ठिकाणी आज निमंत्रण केलंय. मी त्यांचा जोरदार आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. मी सुशांतजी तुम्हाला सांगतो की जिथपासून तुम्ही या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलात, अनेक या परिसराचे तरुण हे तुमच्याशी आकर्षित झाले, तुमचे फॅन झाले. आणि म्हणून अनेक दिवसाचं जे स्वप्न होतं की बाणकोटमध्ये येतील आणि एक वेळा आमच्या या कार्यक्रमाला भेट देतील. मी हा काही आपला राजकीय प्रोग्राम नाही आहे, या निमित्तानं आपण आलात. तुमच्या बरोबर आलेले आमचे भाई पोस्टुले साहेब आहेत, प्रकाश शिगवण आमचे एनसीपीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, भाई पोस्टुले सभापती आहेत, गणेश सावर्डेकर हे ओबीसीचे मागचे जे उपाध्यक्ष होते, हसरत कोपटकर, इक्बालभाई सोलकर, त्याच्यानंतर आमचे समदभाई मांडलेकर संघटक आहेत आमचे राष्ट्रवादीचे, समीर रेवाळे उपसरपंच भेलोसी, नरेश पिंगळे उपसरपंच गांधारपाले, प्रमोद पोस्टुरे मोपरेचे, सचिन निगुडकर उपसरपंच टोल बुद्रुक, आसिफ माटवणकर आणि अरसलान अनवारे. तसंच यांच्यामध्ये आमच्या उमरोली ग्रामपंचायतचे हसरत खोपटकर उपसरपंच उमरोली ग्रामपंचायत, इक्बालभाई सोलकर माजी उपसरपंच वाल्मिकी नगर, सिकंदर जुळक माजी सदस्य, भावेश लाखन, बशीर शिरगावकर, इंतिकाब अनवारे, रहमत एटे, जुबेर बुंडा, शादाब शिरगावकर, आजमान कोतवालकर, जावेद मापकर, मुजफ्फर मापकर, लियाकत नाडकर, मामू मापकर, नासिर बेग, फैज सनगे. तसेच या कार्यक्रमासाठी या जे आयोजक आहेत त्याच्यामध्ये आसिफ आहेत, आमचा वजाद आहे, आमचा अली आहे, आमचा इब्राहिम, अशी सगळी लोकांचे काय नाव घेण्यापर्यंत वेळ नाही आहे. मी या सगळ्यांच्या वतीनं तुमचा विशेष स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण साहेबांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. आपण त्यांना टीमच्या वतीने, या बाणकोट क्रिकेट क्लबच्या वतीने आपण त्यांचा शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत.